महाराष्ट्र राज्य प्रशासनात मोठा फेरबदल करत राज्य सरकारने 25 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले असून त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात एकाच दिवशी 3 वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्याने प्रशासनासह राजकीय वर्तुळात चर्चांना मोठं उधाण आलं आहे। या बदल्यांमध्ये जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे। त्यांच्या जागी विजय राठोड यांची कोल्हापूरच्या नव्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे। राठोड यांना गडचिरोली, मीरा भाईंदर, जालना तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील विविध जबाबदाऱ्यांचा व्यापक अनुभव आहे। कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी यांची पुणे येथील PMRDA मध्ये अप्पर आयुक्तपदी बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी डॉक्टर राजेंद्र भारुड यांची महापालिका आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे। मी एक स्वप्न पाहिले या पुस्तकामुळे ते विशेषतः स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय असून त्यांच्या कार्यशैलींकडे लक्ष लागलं आहे। जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी S कार्तिकेयन यांची सोलापूर जिल्हाधिकारीपदी बदली झाली असून त्यांच्या जागी डॉक्टर जास्मिन या नव्या CEO म्हणून कार्यभार स्वीकारणार आहेत। त्यांनी यापूर्वी राजापूर येथे प्रांताधिकारी तसंच रत्नागिरी येथे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिलं आहे। तसेच निवासी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांचीही मुंबई येथे बदली करण्यात आली आहे। विशेष म्हणजे सेवानिवृत्तीला अवघा 1.25 महिना शिल्लक असताना झालेल्या या बदलीमुळे प्रशासनात अनुकूल प्रतिकूल चर्चा रंगल्या। या सर्व बदल्यांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा पुन्हा एकदा राज्याच्या राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे। जिल्ह्यातील राजकीय समीकरणे विशेषतः पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांच्यातील वर्चस्वाच्या वादातूनच या बदल्या झाल्याची चर्चा शहरापासून ग्रामीण भागापर्यंत रंगताना दिसत आहे। दरम्यान नव्याने नियुक्त अधिकाऱ्यांकडून राजकीय वर्चस्वाच्या पलीकडे जाऊन काम करत कोल्हापूर शहर व जिल्ह्याच्या विकासाला गती मिळेल अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे। लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या प्रगत परंपरेचा वारसा लाभलेल्या कोल्हापूरने पुन्हा एकदा या निर्णयामुळे राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे। प्रसार माध्यमसाठी कोल्हापूरहून राजेंद्र मकोटे।